नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्यासाठी अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण सांगलीला गेलो होतो आणि सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी सांगलीमध्ये जे विविध उपक्रम राबवलेले होते त्याविषयी आपण माहिती करून घेतली, जी अनेकांना आवडली. आणि त्यामध्येही अवयवदानाच्या बाबतीमध्ये जागृती झालेली आहे आणि अनेकांनी आम्हाला मेसेज केलेले आहेत की हे नेमकं अवयवदान आम्ही नेमकं कशा प्रकारे करायचं, त्याविषयी माहिती देणारा एखादा एपिसोड आपण नक्कीच करूया. त्यातून ही मंडळी, सध्या सगळीकडे पाऊस पडतोय. हा पाऊस मान्सूनचा आहे का वळीवाचा आहे, यावरती सध्या चर्चा सुरू आहे. अर्थात यामुळे कुठेतरी आपल्याला पाणी तर मिळत आहे, कारण मे महिन्याच्या ह्या सगळ्या कालखंडामध्ये कुठेतरी पाण्याची टंचाई होती. ती टंचाई नक्कीच दूर झाली असेल, पण त्याचबरोबर शेती पिकांचंही प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. अर्थात आता मात्र आपण हवामानाचे जे अंदाज आहेत ना, त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. त्याप्रमाणे आपली वर्तणूक ही करायला पाहिजे. आपली शेती पिकं आणि आपल्याला स्वतःला सुद्धा वाचवायला पाहिजे. याच प्रकारची वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जर का तुम्हाला हवी असेल ना, तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घ्या आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या 12 कोटी लोकांसाठी एक आनंदाची बातमी आम्ही सांगणार आहोत. ती अशी की आता आपल्याला सगळ्यांना आयुष्यमान कार्डवरती 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार पूर्णपणे मोफत मिळणार आहे आणि ह्यामध्ये श्रीमंत गरीब असा कुठलाही भेद नाही आहे. महाराष्ट्र हे असं पहिलं स्टेट आहे मोठ्या स्टेटपैकी. या स्टेटमध्ये 12 कोटी लोकांचा आम्ही लाभ देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहोत. सगळ्यांना आम्ही एलिजिबल केलेलं आहे. ज्यांची शुभ्र शिधापत्रिका आहे, ज्यांची केशरी आहे आणि ज्यांची पिवळी शिधापत्रिका आहे, तिघांची. फक्त 8 मात्र एक आहे की राशन कार्ड हे अपडेटेडच असलं पाहिजे. मंडळी, हे आश्वासन देणारे आहेत डॉक्टर ओम प्रकाश शेटे, आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्रचे अध्यक्ष. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महाराष्ट्र सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही समित्याची एकत्रीकरण करत दिनांक 28 जुलै 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने एकत्रित 1.5 लाखाच्या ऐवजी 5 लाख रुपयापर्यंत या योजनेचं एक्सपान्शन करून राबविण्याचा शासन निर्णय निर्गमित केला. सदरील शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता दिनांक 1 जुलै 2024 पासून प्रत्यक्षात सुरुवात झाली. दरम्यानच्या काळामध्ये मी 3 वर्ष केंद्रामध्ये होतो. 2 नोव्हेंबर 2023 रोजी सरकारने मला ह्या समितीचा कक्षप्रमुख नेमलं. कक्षप्रमुख ह्या नात्याने बरेचसे लिमिटेशन्स होते, तरी पण राज्याच्या 28 जिल्ह्यांचा दौरा करत प्रॅक्टिकली ही योजनेतील अडथळे वस्तुस्थितीजन्य पुराव्यासहित मिनिट्स ऑफ मीटिंग घेत, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठका घेत सरकार दरबारी दाखल केल्या आणि त्यावरती एक स्वतः अहवाल बनवला. नवीन सरकार आल्याच्या नंतर दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी सदरील आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदी माझी निवड केली आणि माझी कार्यकक्षा वाढवली. त्यामुळं आज काम करत असताना बरेचशा निर्णयांचे अधिकार मला स्वतःला आहेत की त्यामध्ये कसे निर्णय घ्यायचे ते. या योजनेचा आता विस्तार करण्यात येत आहे. आमच्या योजनेमध्ये 34 स्पेशालिटी आहेत, जसं कार्डियाक आहे, नेफ्रो आहे, गायनॅक आहे, डर्मॅटॉलॉजी, असं सगळ्या गोष्टी.
या प्रत्येक एका फॅकल्टीवरती, एका स्पेशलिटीवरती आम्ही एक बाहेरचा खाजगी एमपॅनल हॉस्पिटलचा प्रतिनिधी देखील घेत आहोत. बाकी शासनाचे प्रतिनिधी आहेत, मेडिकल एज्युकेशनचे आहेत, पब्लिक हेल्थचे आहेत. ह्या सगळ्यांनी एकत्रित येऊन खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून लोकांच्या खिशाला झळ न लागता माफक ह्याच्यामध्ये उपचार झाले पाहिजेत. प्रॅक्टिकली नवीन ज्या याच्यामध्ये उपचारामध्ये अनेक बदल झालेले आहेत, अपग्रेडेड उपचार आलेत, त्या बाबी देखील त्यामध्ये समाविष्ट करायच्यात. याच वेळेस केंद्र सरकारचे 1900च्या आसपासचे पॅकेज आहेत ते आम्हाला केंद्र सरकारने कंपल्सरी केले आहेत. आज 1356 पॅकेज आहेत, 600-700 पॅकेज यामध्ये वाढतील. त्यामुळे मला वाटते लास्ट टू लास्ट घटकापर्यंत पोहोचण्यासाठी ह्या प्रोसिजर्स खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही योजनेच्याद्वारे कव्हर करू. राज्यामध्ये गत 1 वर्षामध्ये 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025पर्यंत 6,30,000 रुग्णांना ह्या योजनेच्या अंतर्गत आम्हाला लाभ देता आला आणि 2900 कोटीच्या पेक्षा जास्त निधी या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना संबंधित हॉस्पिटलला आम्ही वितरित केलेला आहे. मंडळी, मुळात ही योजना होतीच, पण त्यामध्ये आता सुधारणा करण्यात आली आहे, विस्तार करण्यात आला आहे आणि त्यासाठी डॉक्टर ओमप्रकाश शेटे सर प्रचंड मेहनत घेत आहे. राज्यातल्या सर्व जिल्ह्यांचा दौरा करून अडीअडचणी, समस्या समजून घेत आहेत. त्यामध्ये नवीन उपक्रमही राबवत आहेत. पदभार घेण्याच्या पूर्वीच मी गडचिरोली जिल्ह्यापासून दौऱ्याला सुरुवात केली. गडचिरोलीपासून हे करत असताना गडचिरोली, पुणे, सातारा, नाशिक, पुणे आणि आज अहिल्यानगरमध्ये उर्वरित जिल्ह्यामध्ये पण जात आहे. त्याच अनुषंगाने हिवरे बाजार या संपूर्ण गावाला आयुष्यमान कार्ड वितरित करण्याचा कार्यक्रम नुकताच झाला. आपल्याला आरोग्याचं कवच असलं पाहिजे आणि म्हणून केंद्र आणि राज्याच्या अनेक योजनांच्या माध्यमातून एक आरोग्याच्या योजना केंद्र सरकार जाहीर करत असते, पण आपल्याला त्याची कल्पना नसते आणि कल्पना नसल्यामुळं नेमकी त्या योजनेचा लाभ घ्यायचा कसा हे आपल्याला कळत नाही. आणि म्हणून त्या दृष्टीने आज आपल्या गावामध्ये या योजनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष ओमप्रकाशजी शेटे साहेब, ते आपल्या परिवारातलेच एक आहेत. यापूर्वी ते एकदा या ठिकाणी येऊन गेलेले होते, एकदा नाही मला 2-3 वेळा. आणि आता राज्याच्या या सगळ्या योजनांचं जबाबदारी राज्य शासनाने त्यांच्याकडे दिलेली आहे. मग आता महाराष्ट्रभर त्यांचे जिल्हावाईज दौरे चालू आहेत आणि त्यातूनच गेल्या आठवड्यात फोन झाला की नगरची सुरुवात आपल्याला हिवरे बाजारपासून करायची आणि म्हणून हिवरे बाजारला एक आरोग्यदायी कवच निर्माण करू आणि नगरमधले जे दीपक हॉस्पिटल असेल किंवा इथं आनंद ऋषी जे असेल असे चांगले हॉस्पिटल त्या ठिकाणी जोडून देऊ की जेणेकरून कोणी आजारी पडलं तर सहज शासकीय योजनेच्या माध्यमातून त्याला लाभ घेता आला पाहिजे. म्हणून 100% आरोग्य कवच निर्माण केलेलं गाव ही संकल्पना ओमप्रकाशजींची होती. पद्मश्री पोपटराव पवार यांचं हे हिवरे बाजार गाव. या कार्यक्रमाचे उद्घाटक होते अहिल्यानगरचे नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे सर. आणि मग अशा याच्यामध्ये आयुष्यमान भारत योजना जी आहे की ज्याच्यातून ग्रामीण भागातला आणि ज्याच्याकडे खरंच म्हणजे पैसे नाही आहेत अशा लोकांना म्हणजे याच्यातून उपचार आणि उपचार म्हणजे आता इथं मुंबईला नाही किंवा पुण्याला नाही, तुम्हाला इथल्या इथं नगरला इथल्या इथं उपचार करता येईल. इथले हॉस्पिटल्स एक नाही तर इथले 4-4 हॉस्पिटल्स पॅनलवरती आहेत. मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाची इतकी सुंदर योजना आणि ती आता डॉक्टर ओमप्रकाश शेटेजी आणि त्यांची टीम पूर्ण ती ज्या पद्धतीनं राबवत आहेत आणि हे करत आहेत, मला वाटतं की खूप चांगला दिलासा मिळेल. आयुष्यमान भारत योजना ही तळागाळापर्यंत न्यायचीच ह्या विचारांनी डॉक्टर ओमप्रकाश शेटे प्रेरित झाले आहेत. मला आयुष्यमानचा अध्यक्ष 1 एप्रिलला झालो आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सुरुवात करायची होती. 1 एप्रिलला झालो की दुसऱ्या दिवशी बीडला कार्यक्रम होता 2ला. 3 तारखेला मी डायरेक्ट गडचिरोलीला गेलो. पदभार घेतला नाही आणि तिथं गेल्याच्यानंतर असंच एक जण भेटले ज्यांनी लॉयड हॉस्पिटल मायनिंगच्या CSRमधून उभा केलं होतं 30 बेडचं आणि देवेंद्रजींनी 1 जानेवारीला त्याचं लोकार्पण केलं होतं. ते म्हणले तुम्ही याल का तिकडं? तिथून 3.5 किलोमीटर आटापल्लीच्या जंगलामध्ये होतं. म्हटलं हो येतो, पण माझी आट आहे म्हटलं. 30 बेडचं तुम्हाला 100 बेड करावं लागेल. त्यांनी स्वीकारलं. मी मुक्काम केला, 2 दिवस तिथं थांबलो. आता ते ऑगस्टमध्ये होत आहेत, त्या ठिकाणी लोकांना फॅसिलिटी मिळत आहेत. मी ध्येयवेड आहे. मला वाटतं की भारत त्याच दिवशी महासत्ता होईल ज्या दिवशी भारतातल्या प्रत्येक लोकांना शिक्षण आणि आरोग्य मोफत आणि चांगल्या दर्जाचं मिळेल. नाही तर होणार नाही. शौचालयमुक्त भारत झाला आहे आता.
पण ज्ञान आणि आरोग्य ह्या दोन गोष्टी जर जोपर्यंत मोफत होत नाहीत तोपर्यंत हा देश कसा हे होणार आहे लक्षात घ्या. कार्डधारक प्रत्येक रुग्णाला ही सेवा मिळायलाच पाहिजे असं शेटे सरांचं म्हणणं आहे. या ठिकाणचा एकही रुग्ण उपचाराभावी किंवा पैशाअभावी राहणार नाही, तशी वेळ येऊ नये अशी परमेश्वराकडे प्रार्थना. त्यामुळं जसं तुमचं वेगवेगळं म्हणजे तुमच्या समृद्ध ह्याच्याखाली तुम्ही गावचं हे असतं ना, जलयुक्त शिवार हे युक्त आरोग्य समृद्ध गाव म्हणून ही संकल्पना आजपासून इथून महाराष्ट्रातली इथं सुरुवात झाली असं माझं मत आहे. त्यामुळं हिवरे बाजारला हा मान मिळतो आहे आणि आम्हालाही हिवरे बाजारातून हे होत आहे. मला आनंद वाटला. पूर्ण गावचे हे काढलेत 2 दिवसामध्ये त्यांनी रोहितनींनी मेहनत घेऊन रिमेनिंग सगळे कार्ड्स जनरेट केलेत. त्याच अनुषंगाने अहिल्यानगरचा दौरा आयोजित करण्यात आला होता आणि हॉस्पिटल, डॉक्टर्स आणि आरोग्य विभागाच्या घटकांसहित एक बैठकही आयोजित करण्यात आली होती. यंत्रणा राबवताना येणाऱ्या विविध अडीअडचणींवर या प्रसंगी चर्चा करण्यात आली. कारण ग्रामीण भागातल्या लोकांकडे पैसे नसतात, त्यांना ट्रीटमेंट घेणं अवघड जातं. अशा वेळेला ह्या स्कीममधून खूप त्यांना फरक पडतो. अनेक आजार त्यांचे बरे झालेले आहेत. सर्व्हायवल रेट ह्या स्कीममुळे वाढलेला आहे. सर मला 2 सजेशन फक्त आपल्याला द्यायचे आहेत. एक तर पेमेंट लवकर व्हावं अशी एक अपेक्षा आमची आहे. त्याचबरोबर 2013 पासून सर जे नेहमीचे पॅकेजेस आहेत त्यामध्ये कसलेही रेट वाढलेले नाहीत सर. आणि आपल्या माहितीप्रमाणे 2007चे हे रेट आहे, तर ते आता वाढणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण जरूर सर प्रयत्न करावा अशी आमची नम्र विनंती आमच्या सर्वांची आहे सर. डेथ फोटो कंपल्शन सांगितलेलं आहे की पेशंट एक्सपायर झाल्यानंतर त्याच्यावर डेथ फोटो काढा MCO बरोबर. ते फार इनह्युमन वाटतं की पेशंटचं त्या डेड बॉडीचा चेहरा उघडायचा, नात्याचा फोटो काढायचा, हे म्हणजे चांगलं वाटत नाही. असं एक आणि प्रॅक्टिकली पण बरेच प्रॉब्लेम येतात. लोक एकदम सगळं खुश असतात आणि शेवटी नाराज होऊन जातात. त्यानंतर काही क्लेम असे रिजेक्ट होतात की डिस्चार्ज फोटो व्यवस्थित नाही आहे. आता समजा पॅरालिसिसचा पेशंट आहे, डिस्चार्ज काय डिस्चार्जच्या वेळेस पेशंट स्टेबल दिसत नाही आहे, नॉट लुकिंग स्टेबल ॲट द टाइम ऑफ डिस्चार्ज, अशी क्वेरी येते, तो क्लेम रिजेक्ट होतो. आता जर समजा एखाद्याचं क्रायम झालं तो पेशंट उठून तर नाही बसू शकत. किंवा बऱ्याच वेळा पेशंट कामात डिस्चार्ज देतात आणि मग त्याचे फोटो तशा पद्धतीने असतात की ही इज नॉट लुकिंग स्टेबल. तर त्याचा पण एक विचार व्हावा. सगळे हे पॅकेजच्या बद्दल जे म्हणणं आहे तर सरकार दरबारी एवढं मोठं असं दप्तर लागतं त्यावेळेस थोडासा काहीतरी विचार होतो. 28 जिल्ह्यांचा दौरा करून मिनिट्स ऑफ मीटिंग सगळे कलेक्ट केले. त्यावरती माझा स्वतःचा अहवाल सबमिट केला. टू बी प्रॅक्टिकल कशा पद्धतीनं आपण ही योजना शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्यासाठी नेऊ शकतो, हे जोपर्यंत कागदोपत्री सिद्ध होत नाही तोपर्यंत सरकार दरबारी आमच्या ह्या कुठल्याही गोष्टीला मान्यता नसते. आणि हा सगळा अहवाल ECS साहेबांकडं आम्ही दिला. शेवटी डिपार्टमेंट चालवायचं मंत्री वगैरे हे नंतर असतात, परंतु विभागाच्या मार्फत त्याला मान्यता आल्याच्या नंतर मंत्री महोदय त्याच्यावरती किंवा मुख्यमंत्री महोदय त्यावरती मान्यता देतात. त्यामुळं पूरक असलेली सगळी कागदपत्रं, तुमची सगळी म्हणणे रेकॉर्डवरती मिनिट्स ऑफ मीटिंगमध्ये घेतले. सुदैवाने परत मी या योजनेचा अध्यक्ष झालो आणि माझ्या कार्यकक्षेमध्ये वाढ झाली. कार्ड असूनही आम्हाला उपचार नाकारले जातात, यावर काय करायचं? तत्पूर्वी एक नंबर घ्या 1800-233-2200. हा आमचा कॉल सेंटरचा 24 तास असलेला नंबर आहे. ग्राहक न्यायालयात जाण्याची आवश्यकता नाही. दर 5-6 दिवसाला मी स्वतः ह्याचा सगळा रिव्ह्यू घेतो. मुळात हॉस्पिटल नकार का देतात यावरतीही शेटे सरांनी अभ्यास केला आहे. आता एक लक्षात घ्या, मुळामध्ये आयुष्यमानच्या बद्दल ज्या तक्रारी होत्या कार्ड घेऊन गेल्याच्यानंतर डिनाय करण्याचं प्रमाण का होतं त्याच्या पाठीमागे कारण सांगतो. आयुष्यमानचे लाभार्थी हे 2011च्या जनगणनेनुसार होते तेव्हा. आता हा क्रायटेरिया संपलेला आहे. तुमच्या लक्षात आलं का? पहिलं लिमिटेड होते, खूप कमी होते त्यावेळेस. आज तशी परिस्थिती नाही. आज आयुष्यमानच्या बद्दल आम्ही सगळे राशन कार्ड ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत की जे पहिलं चालायचं की आयुष्यमानचं कार्ड गेल्याच्यानंतर होत नव्हतं. कारण काय, त्यामध्ये सर्व समाविष्ट नव्हते. कारण आता आयुष्यमान आणि महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना हे दोन्ही एकत्रित झालेले आहेत आणि दोन्हीचा मिळून 5 लाख रुपयाचा लाभ द्यायचा आहे. तुम्ही जे म्हणताय किंवा आता आयुष्यमानच्या बद्दल घेऊन गेल्याच्यानंतर त्याच्या पाठीमागं काही अंशतः मी तुमच्याशी सहमत आहे की त्या काळामध्ये आम्ही प्रीमियम हा युनायटेड इन्शुरन्स कंपनीला द्यायचो आणि त्यामुळं आम्ही मालकीत असताना देखील वैतीमध्ये सध्या नव्हतो. त्यामुळं तुमच्या भाषेमध्ये सांगतो. आणि आम्हाला त्यांना विनंती करावी लागत होती आणि कुठल्याही इन्शुरन्स कंपनीचं हे असायचं की जास्तीत जास्त रिजेक्शन प्रमाण, चाहे इन्शुरन्स कंपन्या प्रायव्हेट पण असू द्या, कुठल्याही गाडीच्या इन्शुरन्स असू द्या, कुठल्या असू द्या, जास्तीत जास्त रिजेक्शन करण्यासाठी आपल्या त्रुटी काढल्या, तशा त्रुटी काढल्या जायच्या.
आज रोजी मी हॉस्पिटलच्या प्रतिनिधींना विचारलं आणि सगळ्यांना विचारलं की रिजेक्शनचं प्रमाण किती आहे. ते फार कमी प्रमाणामध्ये, कारण TPNना आता इंटरेस्ट नाही. आता त्यांना काही युनायटेड इन्शुरन्स कंपनी पैसे देणार नाही. SAS स्टेट हेल्थ ॲश्युरन्स सोसायटी, राज्य आरोग्य हमी सोसायटी, ही आमच्या अंतर्गत त्याच्याद्वारे ही सगळी स्कीम चालवली जाते. ही ॲटोनॉमस आहे. ॲटोनॉमस जरी असली तरी आत्तापर्यंत त्यांना स्वेच्छाधिकार वापरण्याची शक्ती ती प्रीमियम इन्शुरन्स कंपनीला दिल्यामुळं नव्हती, हे मला मान्य होतं. आता तसं काहीच नाही. त्यामुळं छाती ठोकपणे मी टोल फ्रीचा नंबर देत आहे. अशा प्रकारचा कुठलाही असेल तर ग्रीव्हन्स तुम्ही आत्ताही कॉल करू शकता आणि तुम्ही देऊ शकता. रुग्णांचा गैरफायदा घेण्यात येऊ नये म्हणून काही पद्धतीही बंद करण्यात आल्या आहेत. 2 ठिकाणी आपण ब्लाइंडली सह्या करतो. एक तर डॉक्टरांच्या कुठल्याही फॉर्मवर, तो कुणी असू द्यात, किती मोठा माणूस असू द्यात, किती मोठा माणूस, पंतप्रधानापासून आमच्यापर्यंत, तुमच्यापर्यंत, स्लममधल्या प्रत्येक माणसापर्यंत डॉक्टर म्हणले की खटाखटा सह्या घेतो. आपण ब्लाइंडली सह्या करतो कोऱ्या पेपरवरती आणि वकिलाकडं सुटायचं असतं म्हणून. त्यामुळं 2 ठिकाणी माणसं सह्या करतात. काही रुग्णालय या गोष्टीचा गैरफायदा घेत होते. कन्सेंट फॉर्म असायचं की मला या योजनेचा लाभ घ्यायचा नाही, आणि जर पॅकेज सुटेबल असेल तर ते अपील करायचं, नाहीतर मग अप्लाय करायचं, नाहीतर मग करायचं नाही. म्हणून मी ती पद्धत बंद केली. मी सांगितलं की मी पहिली कार्यवाही करणार. त्या दिवशीपासून कुठली तक्रार तशी आहे केली नाही. अहिल्यानगर कलेक्टर ऑफिसमधल्या बैठकीनंतर शेटे सरांनी विविध हॉस्पिटल्सना भेटी दिल्या. बरी तब्येत आता? पैसे वगैरे काही लागले नाही? लागले? कुठल्या योजनेत होत आहे? कुठल्या योजनेत? महात्मा फुले. बरं, धन्यवाद. काय नाव पेशंटचं? कमल क्षीरसागर. या योजनेचा अध्यक्ष आहे मी. धन्यवाद. काय नाव आहे? महादेव गोपीनाथ गडकड. वयोवंदन मध्ये घेतला सर? पैसे वगैरे काही लागले का? नाही लागले. कुठल्या योजनेत होत आहे? मी त्या योजनेचा अध्यक्ष आहे. तुम्हाला बघायला आलो. महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने राबवतात. मुंबईवर आले साहेब. फडणवीस साहेबांनी पाठवले. म्हणून मी प्रत्येक येतात क्रिटिकल बॅग केलं आहे, जिथे एव्हरीथिंग ऑक्सिजन आहे, सक्शन आहे. कोविडच्या काळापासून हे सगळं झालं, त्याच्यामुळे चांगलं झालं. मी हे कोविडच्या आधी केलं. काय कशाचं पेशंट आहे? ट्रॉमा आहे सर. TBI फेब्युलर फ्रॅक्चर आहे. आपण इमर्जन्सी परमिशन घेऊन त्यांची सर्जरी करून दिली. काय नाव मावशींचं? शेटे. देविदास शेटे. कुठले? सौंदळा. शेटे साहेब आहेत. नाही नेवासा. बरं, ऍक्सिडेंट झाला होता. आता मोफत उपचार चालू आहेत का सगळे? नाही, गाडी होती. मी इकडून असा चाललो होतो खाली आणि तिकडून ते आला गपक्यास मारल्या चाकाला शेंदाळला. पडलो मी. हे पाया बोर्जा पडला का ते तोकडा झाला. हां, वेळच घाटात. हां, काही सवलत भेटली आपल्याला मेडिकल येते. हां, कार्डमुळं. ते एक वारखीने बदलून दिलं, परत दुसरं पहिलं दिलं तर परत दिलं. आता काय होतं, मी दवाखान्यात गेल्याशिवाय काय सांगते ना तुझी. मंडळी, कुठलीही योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यायला लागते. ठिकठिकाणची परिस्थिती, अडीअडचणी, समस्या, उपाय हेही जाणून घ्यायला लागतात. शेटे सर तेच करत आहेत. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ह्या दोन्ही योजनेचा एकत्रित अध्यक्ष होण्याचं भाग्य मला लाभलं आहे. त्यामुळं काम करायला मोठा स्कोप आहे. महाराष्ट्रातल्या 12 कोटी लोकांचा आम्ही याच्यात समाविष्ट केला आहे. शुभ्र शिधापत्रिका, केशरी आणि पिवळी शिधापत्रिका हे तिन्ही घेतल्यात. त्यामुळं SP साहेब, तुमचं, प्रधानमंत्री महोदयांचं, मुख्यमंत्री महोदयांचं आणि झोपडपट्टीतल्या सगळ्या लोकांचं, सगळ्यांचे उपचार याच्यामध्ये मोफत. इतकी चांगली योजना महाराष्ट्रामध्ये मॉड्यूल म्हणून सुरू केली आणि त्याचं अध्यक्षपद मला दिलं आहे. मागच्या 1 एप्रिलपासून आत्ताच्या 31 मार्चपर्यंत साधारणतः 86,000च्या आसपास रुग्ण झालेत. 75,000 रुग्ण झालेत. आमचे 86 हॉस्पिटल एमपॅनल आहे तिथं.
आणि 1 वर्षामध्ये 177 कोटी रुपये नगरला आम्ही त्यापोटी दिलेत. लक्षात घ्या, म्हणजे काम मोठं आहे. आता 900 हॉस्पिटल होते. गाडगे साहेबांना सांगितलं की पहिला आम्ही मोठा ब्रॉड सस्टेनेबल हेल्थ पॉलिसी आणायची. मी इंडिव्हिज्युअल विचार करणं सोडून दिलं की सगळ्यांना सर्वतोपरी मदत मिळायला पाहिजे. ओमप्रकाश शेटे शोधावा त्यांनी ही गरजच नाही, कुणाकडे जावा ही गरजच नाही. 2031 हॉस्पिटल आता आम्ही नवीन एमपॅनल केलेत. आणखीन 2150 त्याच्यात ॲड करतोय. 4180 महाराष्ट्रातले सगळे हॉस्पिटल आम्ही घेतोय. डिसेंट्रलाइज केले, सगळे अधिकार तुम्हाला दिलेत. आता तुम्ही पाठवलेल्या लिस्टवरती आम्ही फक्त शिक्का मारून देतो. इतिहासात कधी घडलं होतं का असं? सोपं आहे का मला सांगा? काय झालं आहे मागं हे तुम्हाला माहिती. पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य माणूस उपचाराबाबत मरता कामा नये हा देवेंद्रजींनी मला दिलेला संदेश होता. यावेळेस सांगितलं होतं की आयुष्यमानसारखी महत्त्वाची जबाबदारी देतो आहे, शेवटच्या टप्प्यापर्यंत गेली पाहिजे. बघा मंडळी, कुठल्याही रंगाच्या रेशन कार्डला सरसकट 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत देणारी ही योजना आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र. ग्राम समृद्ध त्या दृष्टीनं आरोग्य समृद्ध असं गाव आपल्याला निर्माण करायचं आहे. इथून पुढं स्वतःची काळजी घ्या. कुणी आजारी पडावं अशी परमेश्वराकडे माझी इच्छा असते की कुणी आजारीच पडू नये. आणि पण पडल्याच्यानंतर तो ऐन वेळ मोठा ॲक्सिडेंट असो, ती अकस्मात वेळ आलेली असते. आणि त्यावेळेला मात्र आपल्याकडे सुविधा नसल्यावर बऱ्याच लोकांना पैशासाठी तजवीज करताना अनेक गोष्टी करावं लागतात. कुणा उसने घ्यावं लागतं, कुणी व्याजाने घ्यावं लागतं, कुणी सोनं मोडलं लागतं, कुणी जमीन. पण आता तशी वेळ येणार नाही. 5 लाख रुपयापर्यंतच्या सगळ्या गोष्टी या योजनेत आहेत. 17 एप्रिलला CS साहेब पहिलं GR काढला. 28 जिल्ह्याचा दौरा करून मी पूर्ण सबमिट केलं. कागद सबमिट करावं लागतात आपल्याला, त्याशिवाय आपल्याला वेटेज येत नाही. त्यावरती अहवाल सबमिट केला. 17 एप्रिलला GR निघाला. 34 स्पेशालिटी ह्या सगळ्या रिवाईज केल्या जात आहेत. प्रॅक्टिकली जेवढे पैसे लागत आहेत 34 स्पेशालिटी ती खाजगी हॉस्पिटलचे प्रतिनिधी सध्या घेतलेत आम्ही एमपॅनलचे. आपलं DHS आहे आणि मेडिकल एज्युकेशन तज्ज्ञ लोकांनी घेतले. त्यामध्ये 1 ते 1.5 महिन्यामध्ये जगातली सगळ्यात चांगली योजना महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि त्याच अनुषंगाने आयुष्यमान कार्ड काढायचं कसं, त्याचा कालावधी किती असतो, त्याच्यावर नेमक्या कुठल्या सेवा मिळतात, कुठल्या हॉस्पिटलमध्ये ही सेवा मिळते, याविषयीची संपूर्ण माहिती या पुढच्या एपिसोडमध्ये आपण नक्की करून घेणार आहोत. पण मंडळी, ह्या योजनेचा जो हेल्पलाईन नंबर आहे ना, तो पण सगळ्यांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे. 1800 33 22 00. तत्पूर्वी एक नंबर घ्या, 1800 233 2200. हा आमचा कॉल सेंटरचा 24 तास असलेला नंबर आहे. ग्राहक न्यायालयात जाण्याची आवश्यकता नाही. दर 5-6 दिवसाला मी स्वतः ह्याचा सगळा रिव्ह्यू घेतो. त्याच अनुषंगाने राज्यातल्या सर्व जनतेला 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत देणारी ही योजना तुम्हाला नेमकी कशी वाटली हे तुम्ही जरूर आम्हाला सांगा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे raytechadarbar@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रश्न असतील, सूचना असतील ते तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमध्ये हे जे सगळे एपिसोड आहेत ना, हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनतादरबार.zd आणि रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमचे यूट्यूब चॅनल आहे, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुनः प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र त्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे. त्यासाठी रयतेचा दरबारमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.